नमस्कार. मी प्रकाश भोसले, अध्यापक विद्यामंदिर पनोरे. मी इयत्ता 5वीसाठी गणित शिकवतोय. गेल्या काही भागांमध्ये आपण रोमन संख्याचिन्हे हे प्रकरण पाहिलेलं आहे. हे प्रकरण पाहत असतानाच आपण दशमान संख्या लेखन कसं केलं जातं हेही पाहिलेलं होतं आपण. म्हणजे रोमन संख्याचिन्हे आणि दशमान संख्या लेखन पद्धतीमध्ये कोणता फरक आहे हे मी तुम्हाला त्यावेळी सांगितलं होतं. दशमान संख्यालेखन पद्धतीत 0 ते 9 हे 10 अंक वापरून संख्या कशा लिहायच्या व वाचायच्या हे आपण याच्यापूर्वी देखील पाहिलेलं आहे. इयत्ता 4थीपर्यंत आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. तर इयत्ता 4थीपर्यंत आपण 0 ते 9 हे 10 अंक वापरून 5 अंकी संख्या तयार केलेल्या आहेत. 5 अंकी संख्येचं वाचन केलेलं आहे. 5 अंकी संख्येचं आपण अक्षरी लेखन केलेलं आहे. त्याचबरोबर काही व्यवहारात्मक गणितंसुद्धा आपण बघितलेली आहेत आणि ती तुम्ही सोडवलेली आहेत. तर आपण एक या ठिकाणी थोडीशी उजळणी करायची आहे. तर त्या उजळणीमध्ये आपण काय बघायचं आहे, तर देवनागरी संख्याचिन्हात संख्या कशी लिहिली जाते, आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात ती संख्या कशी लिहिली जाते हे थोडंसं आपल्याला बघायचं आहे. कारण एक थोडीशी आपण 4थीलाही शिकलेलो आहोत, परंतु आता एक थोडीशी याची उजळणी होणं गरजेचं आहे. म्हणून आपण ते थोडंसं या ठिकाणी घ्यायचं आहे. त्याचबरोबर काही अंक देऊन त्यापासून त्या अंकांपासून 2 अंकी संख्या, 3 अंकी संख्या, 4 अंकी संख्या, 5 अंकी संख्या अशा काही संख्या बनवायच्या आहेत आणि त्यांचं वाचन करायचं आहे आपल्याला. तर हे थोडंसं आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. एक उजळणी म्हणून थोडक्यात बघायचं आहे. तर बघूयात आपण पहिल्यांदा की आपल्याला माहिती आहे 0 ते 9 हे अंक वापरून काही संख्या बनतात. मग मी या ठिकाणी काही संख्या काही अंक देतोय, त्याच्यापासून आपण 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी संख्या तयार करू. आता या ठिकाणी मी काही अंक लिहितोय. 2, 3, 4, 5, 6. आता याच्यापासून 2 अंकी संख्या तयार करायची असेल तर आपण करू शकतोय. बघा, याच्यामध्ये आपण 65 तयार करू शकतो, 34 तयार करू शकतो, 23 तयार करू शकतो. अशा प्रकारे आपण ह्या संख्या 2 अंकी संख्या तयार करू शकतोय. आता अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला स्कॉलरशिपला, नवोदयला सुद्धा विचारले जातात. अंक दिलेले असतात आणि त्याच्यापासून समजा या ठिकाणी आता हे 5 अंक दिलेले आहेत. हे 5 अंक तुम्हाला दिलेले आहेत. तर या 5 अंकांपासून जास्तीत जास्त 2 अंकी संख्या किती तयार होतील? 2 अंकी संख्या जास्तीत जास्त किती तयार होतील? या दिलेल्या अंकांपासून 2 अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील? अशा प्रकारचे प्रश्न असतात. मग आपल्याला हे अशा प्रकारे हे 2 अंकी संख्या तयार करून घ्याव्या लागतात. आणखीन होतात त्याच्यापासून 45, 54 अशा प्रकारे संख्या तयार होत राहतील. आता याच्यापासूनच आपल्याला 3 अंकी संख्या तयार करायची असेल. आता 3 अंकी संख्या काय काय घेतलेले बघा आपण अंक. 2, 2, त्यानंतर 3, 4, 5, 6. आता 3 अंकी संख्या तयार करायची आहे आपल्याला. काय होईल? 234 होईल, 456 होईल, त्यानंतर 654 होईल, 432 होईल. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला 3 अंकी संख्या तयार करता येतील. त्यानंतर 4 अंकी संख्या, 4 अंकी सुद्धा आपल्याला बनवता येतील. त्याच्यामध्ये आता बघा 2, 3, 4, 5, 6. आता याच्यापासून 4 अंकी संख्या 2, 3, 4, 5 म्हणजे ही एक झाली 2345. ही 4 अंकी संख्या आहे 2345. त्यानंतर पुढची तयार होईल 3456. ही एक तयार झाली. आणखीन होईल
4562. म्हणजे अशा प्रकारे 4 अंकी संख्या तयार करता येते. त्यानंतर पुन्हा 5 अंकी संख्या तयार करता येईल आपल्याला. 2, 3, 4, 5, 6 हे तुम्हाला येतंय, फक्त याची उजळणी घेतोय आपण. 23,456 अशी एक संख्या तयार होईल. पुढची संख्या 34,562. अशा प्रकारे आपल्याला 5 अंकी संख्या आणखीन येतील बनवता याच्यामध्ये, पण या ठिकाणी आपल्या स्लाईडमध्ये या 2च संख्या बसत आहेत, त्यामुळे मी फक्त 2च करून दाखवतोय. बाकीच्या तुम्ही करू शकताय घरामध्ये. तर अशा प्रकारे 5 अंकी संख्या तयार करता येतात. ही थोडी उजळणी आपली झाली. म्हणजे दिलेल्या अंकांपासून संख्या 2 अंकी संख्या असतील, 3 अंकी असतील, 4 अंकी कशा बनवायच्या हे आपण एक थोडक्यात उजळणी म्हणून बघितलेलं आहे. त्यानंतर आपल्याला एक उजळणी म्हणून आणखीन एक बघायचं आहे. देवनागरी संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशा लिहिल्या जातात. आता देवनागरी म्हणजे जे आपण 4थीपर्यंत लिहित आलेलो होतो, मराठीमध्ये अंक असतात ते बघा, त्याला आपण देवनागरी संख्या चिन्ह म्हणतो. देवनागरीमध्ये कसं लिहिलं जातं बघा. एक संख्या घेतो मी 2359. हे झालं आपलं देवनागरीमध्ये. कोणत्या चिन्हामध्ये? देवनागरी. आता हीच संख्या आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये लिहायची आहे. तर मी कशी लिहिणार बघा. 2359. म्हणजे या प्रत्येक अंकासाठी 2 बघा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसं लिहिलं गेलंय, 3 कसं लिहिलं गेलंय, 5 कसं लिहिलं जातं, 9 कसं लिहिलं जातं, हे म्हणायचं आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह. हे जे लिहिलेलं आहे ते आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेलं आहे. याचं वाचन कसं होईल? 2359. किंवा त्याचं अक्षरी लेखन जर करायचं आपल्याला असेल तर अक्षरी लेखन कसं होईल बघा. मी ती संख्या लिहितोय पहिल्यांदा इथं 2359. तर याचं अक्षरी लेखन करायचं आपल्याला 2359. अशा प्रकारे या संख्येचं अक्षरी लेखन अशा प्रकारे होणार आहे. एक थोडक्यात आपण उजळणी बघतोय. तुम्हाला देखील आता तुम्ही घरामध्ये उदाहरण संग्रह 2 मध्ये उजळणी म्हणून हा उजळणीसाठीच दिलेला उदाहरण संग्रह 2 आहे, तो तुम्ही घरी सोडवू शकताय. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे, काही नोटा आपल्याला दिल्या. समजा आपल्याला 10च्या 100 नोटा दिल्या तर किती रुपये होतील? किंवा 100च्या 20 नोटा दिल्या तर किती रुपये होतील? 1000च्या 10 नोटा दिल्या तर किती रुपये होतील? हे असे काही प्रश्न आहेत, ते उजळणी म्हणून. आता ते तुम्हाला येतंय, पण तरी देखील आपल्याला उजळणी म्हणून ते बघायचं आहे. बघूयात आपण. समजा मगाशी मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं की 10 रुपयाच्या 20 नोटा, 10 रुपयाच्या 20 नोटा दिल्या तर किती रुपये होतील? तर हे तुम्हाला येईल. आपण या ठिकाणी काय करतो, 10 गुणिले 20 बरोबर 200. किती रुपये होतात? 200 रुपये होतात. म्हणजे अशा प्रकारे म्हणजे नोटा दिलेल्या आहेत आणि किती रुपयाच्या नोटा आहेत, किती नोटा आहेत आणि किती रुपयाच्या नोटा आहेत, यावरून आपल्याला गुणाकार करून किती रुपये होतात हे आपल्याला काढता येतं.
जे तुम्हाला आता सांगितलं मी, 1000च्या 50 नोटा दिल्या तर किती रुपये होतील? तर हे तुम्ही सोडवू शकताय. मला वाटते काहींनी सोडवलंही असेल, तर मी या ठिकाणी ते सोडवतोय. 1000च्या ह्या नोटा आहेत, हे 1000 रुपयेच्या ही एक नोट आहे. ह्या अशा नोटा किती आहेत? 50 आहेत. तर यांचा गुणाकार करणार आपण, त्याचं उत्तर येईल 50,000. हा गुणाकार केल्यानंतर, गुणाकार सर्वांना येतोय कारण आपण चौथीमध्ये गुणाकार शिकलेलो आहोत. तर यांचा गुणाकार येतो 50,000. किंवा गुणाकार करताना आपण हे शून्य असतील तर आपण हे 5 इथं डायरेक्ट लिहायचं. राहिलेले जे काही शून्य आहेत त्या मोजायच्या, की 1 0 2 3 4 आणि त्या 5 वरती ह्या सगळ्या राहिलेल्या शून्य देऊन टाकायच्या. 4 शून्य दिलेले आहेत. म्हणजे ही गुणाकारामधली एक सोपी पद्धत आहे. ही आपल्याला माहिती पाहिजे. पटकन गुणाकार करण्यासाठी स्कॉलरशिपसारख्या किंवा नवोदयसारख्या परीक्षेमध्ये हे असे गुणाकार आपल्याला करणे गरजेचे असतात, कारण वेळ वाचतो त्यामुळं. त्यानंतर काही अंक दिले जातात तुम्हाला. समजा 7 3 2 8 ही एक संख्या दिलेली आहे आणि हे अंक दिलेले आहेत तुम्हाला. हे अंक दिलेले आहेत आणि या अंकांपासून आपल्याला सर्वात मोठी आणि सर्वात लहान 4 अंकी संख्या कोणती तयार होईल असाही प्रश्न असतात. स्कॉलरशिपलाही असतात, नवोदयलाही असतात. म्हणजे काही अंक दिलेले आहेत तुम्हाला, इथं काही हे अंक दिलेले आहेत. या अंकांपासून 4 अंकी सर्वात मोठी व 4 अंकी सर्वात लहान संख्या कोणती तयार होईल असे प्रश्न असतात. त्यावेळी हे प्रश्न सोडवता आले पाहिजेत. काय तयार होईल बघा? सर्वात मोठी. पहिल्यांदा आपण सर्वात मोठी संख्या काढू, कोणती तयार होईल. तर बघा, आता याच्यामध्ये सर्वात मोठा अंक कोणता, तो सुरुवातीला लिहायचा. त्यानंतर त्याच्यापेक्षा लहान 7 ते लिहायचं इथं. त्यानंतर 7 पेक्षा लहान 3 आणि 3 पेक्षा लहान शेवटी लिहायचं आहे ते 2. म्हणजे सर्वात मोठी संख्या या अंकांपासून तयार होणारी 8732 ही असेल. 8732. आता सर्वात लहान 4 अंकी, सर्वात लहान 4 अंकी संख्या. आता सर्वात लहान यामध्ये संख्या कोणती, अंक कोणता आहे? मी जरासं पेन बदलतोय, शाई बदलतोय त्याची. आता हे 2 आहे. सर्वात लहान काय आहे? 2 आहे. त्यानंतर 2 नंतर जरासं मोठं कोण आहे? 3 आहे, ते लिहायचं. त्यानंतर 3 पेक्षा जरासं मोठं कोण आहे? 7 आहे आणि 7 पेक्षा मोठा आहे 8. म्हणजे सर्वात लहान संख्या 2378 किंवा 78 ही होईल. 2378 ही संख्या होईल. म्हणजे दिलेल्या अंकांपासून सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या आपल्याला तयार करता आली पाहिजे. या ठिकाणी ती आपण तयार करून दाखवलेली आहे. आता काय केलं जातं, पुढचे काही प्रश्न असतात अशा प्रकारचे, की तुम्हाला गावांची संख्या दिलेली, गावातील लोकसंख्या दिलेली असेल, म्हणजे वेगवेगळ्या गावांमधली लोकसंख्या दिलेली असेल, तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं गाव कोणतं, सर्वात कमी लोकसंख्या असलेलं गाव कोणतं, किंवा 2 गावांची लोकसंख्या मिळून किती लोकसंख्या होईल, असे काही प्रश्न असतात. उदाहरणार्थ बघा, समजा आता आमचं गाव सावर्डे आहे. सावर्डे गावची लोकसंख्या
2345 आहे. आणि मल्हारपेठची लोकसंख्या 2400 इतकी आहे. तर आता याच्यामध्ये असा प्रश्न असतो की सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं गाव कोणतं? तर आता 2000 तर आहे सगळीकडं, हे 2000 तरी आहे, दोन्हीमध्ये आहे. मग आता त्यानंतरच्या अंकाचा विचार करायचा, शतक स्थानच्या अंकाचा विचार करायचा. आपण इथं हजार स्थानच्या अंकाचा विचार केला, 2000 दोन्हीकडे आहे. त्यानंतर शतकाचा विचार करायचा, इथं 300 आहे. आता 3 शतक म्हणजे 300 ना, 3 शतक म्हणजे किती? 300, हे माहिती आहे आपल्याला. आणि हे 4 शतक म्हणजे 400, हे माहिती आहे. यांच्यामध्ये मोठं कोण आहे? तर हे मोठं आहे. त्यामुळं मल्हारपेठची लोकसंख्या ही जास्त असणार आहे. मी उदाहरण म्हणून घेतलेलं आहे. ॲक्च्युली लोकसंख्या किती आहे मला माहिती नाही, पण उदाहरण म्हणून घेतलेलं आहे, समजून घ्या. तर मल्हारपेठची लोकसंख्या ही जास्त आहे. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. आणि अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल की या दोन्ही गावांची मिळून लोकसंख्या किती आहे, किंवा ह्या लोकसंख्येतील, या दोन गावातील लोकसंख्येतील फरक किती आहे. फरक म्हटलं की या दोघांची आपल्याला काय करावी लागेल? वजाबाकी करावी लागेल. म्हणजे मल्हारपेठ गावच्या लोकसंख्येतून सावर्डी गावची लोकसंख्या वजा करावी लागेल. आणि ज्यावेळी दोन्ही गावांची मिळून लोकसंख्या विचारली जाईल त्यावेळी यांची बेरीज करावी लागेल आपल्याला. यांची बेरीज करावी लागेल, या दोन्ही गावातील लोकसंख्येची बेरीज करावी लागेल. म्हणजे अशा प्रकारचे आपल्याला प्रश्न विचारले जातात. याच्याहीपेक्षा पुढे पुढे आपल्याला अवघड प्रश्न असणार आहेत, परंतु हा एक आपला पाया आहे. आणि तो पाया जर चांगला असेल तर आपल्याला पुढची गणितं, उदाहरणं आपल्याला चांगल्या प्रकारे सुटतील. तर आपण या ठिकाणी 4 अंकी 5 अंकी संख्या, त्याचबरोबर एक उजळणी म्हणून कशा प्रकारचे प्रश्न असतात हे आपण बघितलेलं आहे. त्यानंतर आता उद्याच्या तासाला आपल्याला 6 अंकी संख्यांची ओळख करून घ्यायची आहे. 6 अंकी संख्यांची ओळख करून घ्यायची आहे. थोडक्यात ओळख बघायची आपल्याला. आता आपण बघितलेलंच आहे की 5 अंकी संख्या, सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती सांगा? 9. 5 वेळा लिहायचं. सर्वात मोठी ही संख्या असणार 5 अंकी. 5 अंकी सर्वात मोठी ही असते. 99,999 ही सर्वात मोठी 5 अंकी संख्या आहे. दुसऱ्या स्लाईडवरती घेतोय मी. 99,999 ही सर्वात मोठी 5 अंकी संख्या. जर मी याच्यामध्ये 1 मिळवला तर किती होणार आहे बघा. असं मिळवू नका, उभी बेरीज करू आपण. याच्यामध्ये अधिक 1 करू आपण, तर किती होणार? 9 आणि 1 10, हातच्या गेला 1, 9 आणि 1 10, पुन्हा हातच्या गेला 1, 9 आणि 1 10, पुन्हा हातच्या गेला 1, 9 आणि 1 10, पुन्हा हातच्या गेला 1, 9 आणि 1 10. या ठिकाणी बघा किती झालेला आहे. हे एकक, दशक, शतक, हजार, दशहजार आणि याला म्हणतात लक्ष. ह्या 1ला म्हणतात, ह्या 1चं स्थान आहे लक्ष, म्हणजे त्याला आपण लक्ष किंवा लाख म्हणतो. लक्ष किंवा लाख. ही किती अंकी संख्या झाली? 1 2 3 4 5 6. ही 6 अंकी संख्या तयार झाली. सर्वात लहान 6 अंकी संख्या तयार झालेली आहे.
सर्वात लहान 6 अंकी संख्या तयार झालेली आहे. सर्वात मोठ्या 5 अंकी संख्येमध्ये आपण 1 मिळवल्यानंतर सर्वात लहान 6 अंकी संख्या या ठिकाणी मिळालेली आहे 1,00,000, ज्याला आपण 1,00,000 म्हणतो. ही 6 अंकी संख्या तयार झालेली आहे. तर या 6 अंकी संख्येची ओळख विस्तारितपणे आपण उद्याच्या तासाला बघणार आहोत. इथपर्यंतच ठीक आहे. तुम्ही काय करायचं आहे, उदाहरण संग्रह 2 घरामध्ये तुम्ही सोडवायचं आहे. याच्यामध्ये जर काय अडचण येत असेल तर ती आपण उद्याच्या तासाला बघू. ओके, धन्यवाद.